नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळच्या जेवणासाठी भाताचे 4 प्रकार कसे करायचे ते पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपण लसूणी भात बनवतोय। इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतला आहे। तर मी बासमती तांदूळ घेतला आहे, पण तुम्ही यासाठी कुठलाही घरातला तांदूळ वापरू शकता। तर आपण हे एका आता भांड्यात घालूया आणि याला आता 2-3 वेळेस आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे। तांदूळ मी पाण्याने 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेत। तर यामध्ये आणखी पाणी घालूया आणि हे असंच आता आपण 20 मिनिट झाकून ठेवूया। आता तांदूळ भिजून पण 20 मिनिट झाली आहेत। तर हे आपल्याला कुकरमध्ये घालायचे। त्याच कपाने 1.5 कप पाणी आपल्याला घालायचं आहे। एक अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता झाकण लावून मीडियम गॅसवर ह्याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि 1 मिनिटच मग लो फ्लेमवर ठेवायचं आहे। आता आपला झालेला आहे, तर मी एका ताटात तो काढून घेतला आहे आणि आता हा थंड करून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा कपपेक्षा थोडासा कमी लसूण सोलून घेतला आहे। तर हा लसूण आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचा आहे। हे आता आपण हा कट करून घेऊया। तर मी असे एका वेळेस हे 2-3 घेतलेत। तर असे घेऊन आपल्याला कट करून घ्यायचे। लसणाशिवाय आपल्याला काही इतर साहित्य पण लागणार आहे। त्यात मी एक छोटी सिमला मिरची घेतली आहे। तर सिमला मिरची नसेल तर घातली नाही तरी काहीच हरकत नाही। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्ध लिंबू, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घेतले आहेत, अर्धा चमचा मिरेपूड आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। एका कढईमध्ये आधी 2 चमचे तेल घालायचे, जिरे घालायचे आहेत। जिरे थोडे झाले की इथे मी हा लसूण बारीक करून घेतलाय। तर फार याला बारीक केलेलं नाही, तुम्ही पाहू शकता असं ठेवलंय। तर आता हा लसूण आपण यामध्ये घालूया आणि ह्याला मंद गॅसवरच आता परतून घ्यायचंय। फार तांबूस करायचं नाही किंवा जळेल इतपत पण फ्राय करायचं नाही, फक्त थोडंसं लाईट तांबूस करायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर मी ह्याला परतून घेतलंय। तर हा थोडासा तांबूस झाला आहे। ते आता ही चिरलेली सिमला मिरची घालायची आहे। ही पण आता 1-2 मिनिटच आपण परतून घेऊया। 2 मिनिट सिमला मिरची परतून घेतली की ही बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही पण अगदी थोडीशी परतून घेऊया। लसूण पण आपला आता छान परतून झालाय, तुम्ही पाहू शकता ह्याला लाईट तांबूस कलर आलेला आहे। असाच एवढाच परतायचा आहे। तर यामध्ये आता हा लगेच आपण शिजवलेला भात घालायचा आहे। भात व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि मगच घालायचा आहे। भात घालून झाला की मिरेपूड घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आपण आधी भातात पण घातलं होतं, तर ते लक्षात ठेवायचं आहे। आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भात चांगला मिक्स करून घेतलाय, तर 1-2 मिनिट ह्याला आणखी परतून घेऊया। एक चांगली ह्याला वाफ आणायची आहे। आता ह्याला चांगली वाफ आली आहे, तर शेवटी यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडासा लिंबाचा रस पण घालायचा आहे, म्हणजे चव छान येते। आणि परत हे आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपला लसूणी भात इथे तयार आहे। आता मसाला पुलाव बनवण्यासाठी मी 1/2 किलो तांदूळ घेऊन आधीच शिजवून घेतले आहेत। तर छान असा भात मऊ लुसलुशीत व त्यासोबतच मोकळा पण झालाय। तर आता हा भात आपण एका परातीमध्ये मोकळा करून घेऊया आणि नंतर थंड करून घ्यायचा आहे। पुलाव करण्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतल्या आहेत। तर 1 मोठा कांदा असा उभा चिरून घेतलाय, 1/2 कप गाजर, 1/2 कप फुलगोबी, 1/2 कप सिमला मिरची, 1/2 कप पनीर, 1/2 कप स्वीटकॉर्न आणि 1/2 कप मी इथे हिरवे मटार घेतले आहेत। याशिवाय 3 मिरच्या अशा मधून कट करून घेतल्या आहेत
आणि 1 टेबलस्पून मी इथे विकत जो बाजारात बिर्याणीचा मसाला मिळतो तो घेतला आहे. तर तुम्ही याऐवजी नसेलच तर गरम मसाला पण इथे वापरू शकता. मग तो फक्त 1च टीस्पून वापरायचा आहे, म्हणजे छोटा चमचा. आता हा मसाला पुलाव करण्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलं आहे. थोडेसे 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि हा जो चिरलेला कांदा आहे तो घालूया. आणि कांद्याला आता तांबूस रंगावर छान परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा गुलाबीसर झाला की लगेच यामध्ये आपण इतर भाज्या घालूया. तर ही फुलगोबी घालायची आहे, गाजर घालूया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरात ज्या उपलब्ध असतील त्या घालू शकता. सिमला मिरची घालायची आहे आणि याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि लगेच हिरवे मटार आणि हे स्वीट कॉर्न घालायचे आहेत. तर मटार आणि कॉर्न यामध्ये खूप छान दिसतात, रंगबिरंगी असा मस्त दिसतो हा भात. आणि या मिरच्या पण मी घातल्या आहेत. तर मिरच्या चिरून घातल्या म्हणजे त्याचा तिखटपणा भातात छान उतरतो. पनीर घालायचं आहे, पनीर शेवटी घालायचं आहे म्हणजे ते जास्त बारीक होत नाही, कारण आपण परततो तेव्हा त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे पनीर घातल्यावर अगदी हलक्या हाताने भाज्या परतायच्या आहेत. आणि आता हा रेडीमेड बिर्याणी मसाला घालायचा आहे. तर हा भात मी थोडासा आज वेगळ्या पद्धतीने बनवते आहे. तुम्ही याला इन्स्टंट मसाला पुलावसुद्धा म्हणू शकता. आता मी मीठ घातलं आहे, तर मीठ आपण आधी भात शिजताना पण घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या अंदाजाने घालायचं आहे. 2 ते 3 मिनिट आता या मसाल्यासोबत या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. तर एकदम मस्त अशा दिसत आहेत. आणि गॅस आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आहे. आणि आता हा शिजवून घेतलेला भात घालायचा आहे. तर भात अगदी चांगला थंड करून घ्यायचा आणि मगच यामध्ये घालायचा आहे. तर मसाला पुलाव करण्याची ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे. अगदी झटपट याने पुलाव तयार होतो. भात आधीच तुम्ही शिजवून ठेवू शकता. आधी मी थोडासा भात घालून भाज्यासोबत त्याला परतून घेतलं आहे आणि नंतर मग उरलेला भात घालायचा आहे. असं केल्यामुळे व्यवस्थित भातामध्ये सगळा मसाला मिक्स होतो आणि सगळ्या भाताला अगदी छान लागतो. आता लो टू मीडियम फ्लेमवर हा भात आपल्याला व्यवस्थित 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. आणि छान सगळं एकत्र झालं की यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट याला आता चांगली वाफ आणायची आहे. साधारण आता 3 मिनिट झाली आहेत. तर आपला मसाला पुलाव आता तयार आहे. आता आपण झटपट कुकरमध्ये मसाले भात बनवतोय. यामध्ये सर्वात आधी 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. इथे मी 1 चमचा जिरे घेतले आहेत, तर ते पण घालूया. 2 तमालपत्र घालायचे, 5-6 काळी मिरी आणि 2 लवंगा घातल्या आहेत. 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची थोडीशी फोडून घातली आहे. हे सर्व मसाले आता 1 मिनिटभर परतून घेऊया. थोडेसे मसाले परतून झाले की यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 1 चिमूटभर हिंग घालायचा आहे. आणि इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत. गाजर, तोंडली, बटाटे, फुलगोबी आणि ग्रीन पीस घेतले आहेत. तर हे आपण एक एक करून यामध्ये घालूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. तर बटाटे घातले आहेत, तोंडली घालायची आहे, गाजर, आज मी यामध्ये कांदा घातलेला नाही, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा आणि लसूण आल्याची पेस्ट पण घालू शकता. ग्रीन पीस घालायचे आहेत. आज आपण प्रसादासाठी मसाले भात बनवतोय, तर त्यामुळे मी कांदा आणि लसूण घातलेलं नाही. आता या भाज्या आपण तेलावर थोड्याशा परतून घेऊया. 3 ते 4 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 1-2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. याने छान खमंग चव येते.
एक छोटा टमाटा चिरून घेतलाय बारीक, तर तो पण घालायचा आहे। तुम्ही टमाट्याच्या ऐवजी इथे पाववाटी दही सुद्धा घालू शकता। आता हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून थोड्या वेळ परतून घेऊया। 7-8 काजू घेतले आहेत, तर ते पण घालायचेत। काजू नसतील तर तुम्ही याऐवजी शेंगदाणे पण घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचंय, अर्धा चमचा लाल तिखट, छोटा 1.5 चमचा गोडा मसाला घालायचा आहे। गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे आता परत सगळं मिक्स करून घेऊया। आणि हे मसाले आता या भाज्यांसोबत थोड्या वेळ परतून घ्यायचे। आता मसाले परतून झाले आहेत, एकदम छान सुगंध येतोय। तर आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे। तर हे 1 कप बासमती तांदूळ मी 20 मिनिट पाण्यात भिजवून ठेवले होते आणि नंतर चाळणीवर निथळून घेतले, तर ते यामध्ये घालूया। बासमती ऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता। आता हलक्या हाताने हे चमच्याने सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे या तांदूळाचं शीत मोडत नाही, तुटत नाही। आणि यामध्ये आता पाणी घालायचंय। तर पाणी मी इथे गरम करून घेतलंय आणि 1.5 कप पाणी घातलेलं आहे। आपण 1 कप तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी 1.5 कप पाणी पुरेसं आहे, कारण आपण तांदूळ आधी 20 मिनिट भिजत ठेवले होते। तर आता हे परत सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर खूप छान रंग आत्ताच दिसतोय आणि मसाल्यांचा पण सुगंध एकदम छान येतोय। यामध्ये मी आता 1 छोटा चमचा तूप घातलंय, तर तुपामुळे हा भात खायला एकदम मस्त लागतो। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि हलक्या हाताने चमच्याने हलवायचंय। आणि आता झाकण लावून मीडियम गॅसवर ह्याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। आता 1 शिट्टी झालेली आहे, तर गॅस बंद करूया आणि हे कुकर खाली काढून थंड करून घ्यायचंय। तर एकदम छान भात झालेला आहे, व्यवस्थित शिजलाय आणि शीत पण छान लांब दिसतंय। हलक्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचाय। तर आपला गरमागरम मसाले भात तयार आहे। आता आपण तिरुपती बालाजी मंदिरात जो प्रसादाचा भात मिळतो तो कसा बनवायचा ते पाहूया। यासाठी 1 कप तांदळाचा भात शिजवून नंतर तो थंड करून घ्यायचा आहे। या भातासाठी आपल्याला आता चिंच भिजवायची आहे, तर त्यासाठी मी 1 कप पाणी गरम करून घेतलंय। यामध्ये आता चिंच घालूया। तर साधारण 1 लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा होईल इतपत चिंच मी घेतली आहे। ती या पाण्यात आता 20 मिनिट भिजवत ठेवायची आहे। चिंच भिजवून पण 20 मिनिट झाली आहेत। तर आता ही चिंच आपण अशी हाताने कोळून घेऊया। भातासाठी आता जो मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी एक पॅन ठेवलाय गॅसवर। त्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि हे तिन्ही आता आपण मंद गॅसवर भाजून घेऊया। हा जो आपण मसाला तयार करतोय त्यामुळेच हा भात चवीला खूप छान लागतो। अर्धवट डाळी भाजून झाल्या की 1.5 चमचा धणे घालायचेत आणि 4 लाल मिरच्या घालायच्या आहेत, म्हणजे हा मसाला असा छान तिखट तयार होतो। आणि हे सगळं आता परत आपण मंद गॅसवर भाजून घेऊया। तर हे सगळं आता भाजून झालंय, छान खमंग वास पण येतोय। तर यामध्ये शेवटी आपल्याला 1 चमचा तीळ घालायचे। तीळ नेहमी शेवटी घालायचे, कारण ते बारीक असल्यामुळे खूप पटकन भाजले जातात। तर चमच्याने असं सतत हलवायचंय। तीळ पण आपले इथे भाजून झालेत, छान असं उडायला सुरुवात झालीये। तर गॅस बंद करूया आणि मसाला थंड झाला की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून याला फिरून घ्यायचंय। तर हे सगळे भाजलेले जिन्नस आपण या मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे सगळं घालून झालं की पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी मी हिंग घातला आहे आणि तेवढीच यामध्ये हळद घालायची आहे आणि हे सगळं आता मिक्सर मधून आपण फिरून घेऊया। तर मसाला इथे तयार आहे, खूप छान सुगंध येतोय।
थोडंसं मी याला जाडसर वाटून घेतलंय। भात करण्यासाठी एका कढईमध्ये आता 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचंय, अर्धा चमचा मोहरी, आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे घालायचे। थोडंसं चमच्याने हलवून घेऊया आणि लगेच यामध्ये डाळी घालायच्या आहेत। तर 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि हे सगळं आपण मंद गॅसवर तेलात परतून घेऊया। दोन ते 3 लाल मिरच्या घालायच्या आहेत, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातली आहेत। कढीपत्त्याचा स्वाद या भातामध्ये खूप छान लागतो। आता हे सगळं आपण परतून घेऊया। तर मी आणखी थोडासा कढीपत्ता यामध्ये घातलाय। मंद गॅसवर हे सगळं परतायचंय। 3 हिरव्या मिरच्या मी अशा मधून कट करून घेतल्या आहेत। तर माझ्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी 3 घातल्यात। हे चांगलं चमच्याने हलवून घ्यायचंय। पाव चमचा हिंग घालायचंय आणि थोडंसं परतून झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि ही पण आता मिक्स करून घ्यायची आहे। आणि यामध्ये आपण आता जो चिंचेचा कोळ काढून घेतला होता तो घालायचा आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण आधी भातात सुद्धा मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचंय। आणि चवीपुरता मी यामध्ये गूळ घातलाय, त्याची चव यामध्ये खूप छान लागते। मिक्स करून घेऊया आणि आता याला चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। तर आपलं मिश्रण इथे छान घट्ट झालंय, तर असंच करून घ्यायचंय, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर एकदम हे छान दिसतंय। भात पण आपला चांगला थंड झाला आहे। तर यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे। तर हा सगळा मसाला यामध्ये घालूया आणि चमच्याने हा आता मिक्स करून घ्यायचा आहे। मी थोडासा हा हातानेच मिक्स करून घेतलाय म्हणजे व्यवस्थित भाताला लागतो। यामध्ये आपण आता जे चिंचेचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालायचंय। तर हे आपण या भातावर घालूया। तर थोडं थोडं करून घालायचंय आणि हा भात चांगला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे। साऊथ मध्ये हा कुठल्याही सणावाराला किंवा नैवेद्यासाठी केला जातो आणि खायला खूप रुचकर लागतो। तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने जरूर करून पहा, खूप याची वेगळी अशी चव लागते। आणि सर्वात शेवटी दलिया खिचडी कशी बनवायची ते पाहूया। तर यासाठी इथे मी 1 कप दलिया घेतला आहे। तर हा दलिया तुम्हाला बाजारात विकत सुद्धा मिळतो, पण हा घरी सुद्धा तयार करता येतो। तर हा घरी कसा तयार करायचा याची रेसिपी मी आधी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्याची लिंक पण खाली देते। त्यासोबतच पाव कप मी मुगाची डाळ घेतली आहे, 1 गाजर, 1 कांदा, पाव कप हिरवे मटार, 3 लाल मिरच्या, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 1 इंच आलं घेऊन त्याला किसून घेतलंय। तर हा दलिया आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि ही मुगाची डाळ 2 वेळेस आपण पाण्याने धुवून घेऊया। तर गॅसवर मी आता एक पॅन ठेवलाय, यामध्ये हा दलिया घालायचा आहे आणि मंद गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे। तर असं भाजून घेतलं म्हणजे हा पचायला हलका होतो आणि त्यासोबत शिजतो पण अगदी पटकन। तर या दलियाचा तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा सुद्धा बनवता येईल। तुम्ही जर असा दलिया भाजून ठेवला तर अगदी पटकन याचा कधीही उपमा तयार करता येतो। तर मी असा दलिया नेहमी भाजून ठेवत असते। तर आता साधारण 5 ते 6 मिनिट मी याला भाजून घेतलंय, याचा रंग पण बदललाय तुम्ही पाहू शकता आणि भाजल्याचा असा छान खमंग सुवास पण येतोय। तर एवढाच आपल्याला भाजायचा आहे। आता गॅस बंद करूया। हा दलिया करण्यासाठी आता कुकरमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलंय। तर मी इथे तूप वापरलंय, पण तुम्ही या जागी तेल पण वापरू शकता आणि तुम्हाला जसं लागतं त्याप्रमाणे घालायचंय। अर्धा चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी थोडी तडतडायला लागली की मग अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि लगेच यामध्ये आता पाव चमचा हिंग घालूया।
7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हा चिरलेला कांदा घालायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या आणखी भाज्यासुद्धा घालता येतील। थोडंसं या कांद्याला आता तांबूस करून घेऊया, परतून घ्यायचं आहे। आणि आता गाजर घालायचं आहे, शेंगदाणे घालूया। तर यामध्ये शेंगदाणे सुद्धा खूप छान लागतात, तुम्हाला आवडत असतील तर घाला। आणि थोडंसं परतून घेतलं की लगेच या लाल मिरच्या घालूया, हिरवे मटार आणि जे आपण आलं किसून घेतलं होतं ते पण घालायचं आहे। आणि 2 मिनिट आता हे सगळं आपण मंद गॅसवर परतून घेऊया। आणि परतून झालं की लगेच अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकता, मी घातलेला नाही। आणि आता हा दलिया घालून याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हा असा भाजून ठेवला तर अगदी झटपट तुम्हाला उपमासुद्धा याचा बनवता येईल। तर यामध्ये ही धुवून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे। तर मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही यामध्ये हिरवे मूग किंवा मोड आलेले मूगसुद्धा घालू शकता। घरी जेव्हा हिरवे मूग तयार असतात भिजवलेले किंवा मोड आलेले तेव्हा मी हा दलिया करत असते। तर आता 1 मिनिटभर याला मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। तर खूप छान रंग दिसतोय, तुम्ही पाहू शकता। आणि अगदी व्यवस्थित यामध्ये परतल्या गेलं आहे। आता पाणी घालायचं आहे। तर आपण 1 वाटी दलिया घेतला होता आणि पाव वाटी मुगाची डाळ, तर त्यासाठी मी यामध्ये 3.5 कप पाणी घालणार आहे। 1 कप आपण दलिया घेतला होता तर 3.5 कप यासाठी पुरेसा आहे। पण तुम्हाला जर असट दलिया हवा असेल, म्हणजे असट खिचडी हवी असेल, तर तुम्ही अर्धा कप यामध्ये जास्त पाणी घालू शकता। आता सगळं एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालपासून आणि याला एक उकळी काढायची आहे। अशी उकळी काढली आणि मग झाकण लावलं म्हणजे ही खिचडी मऊ लुसलुशीत होण्यासोबत मोकळीसुद्धा होते। तर आता आपण झाकण लावून याच्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊया। आता आपल्या कुकरच्या पण 3 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर खाली काढून घ्यायचं आहे। तर आता आपलं कुकर छान थंड झालं आहे, याची वाफ पण गेली आहे। तर झाकण काढून पाहूया। तर एकदम मस्त अशी खिचडी झाली आहे, तुम्ही पाहू शकता, छान दिसतीये। तर चमच्याने काढून पाहूया, तर पाहिजे तशी झालेली आहे, मोकळी पण तरीसुद्धा असट झाली आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणखी जर पातळ म्हणजे सैल पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी यामध्ये जास्त घाला। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आणि यासोबत मी आता इथे ताक, पापडाची चटणी आणि लोणचं ठेवलंय ताटामध्ये। वरून साजूक तूप घालायचं आणि गरमागरम ही दलियाची खिचडी खायला खूप मस्त लागते। तर जरूर एकदा करून पहा। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।